शेतकऱ्यांसाठी आनंदाची दिवाळी. या तारखेला येणार पीएम किसानचा 21वा हप्ता, पण ही चूक केल्यास मिळणार नाही पैसे. शेतकरी मित्रांनो, पीएम किसानचा 21वा हप्ता वाटपास सुरुवात झाली आहे. त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून अशी रोज अपडेट मिळत राहतील. शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा बहुप्रतीक्षित 21वा हप्ता आता लवकरच येणार आहे. दिवाळीनंतर थेट तुमच्या बँक खात्यात 2,000 रुपये जमा होणार आहेत. लाखो शेतकरी कुटुंबांना या दिवाळी सणाला हा हप्ता फायदेशीर ठरेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, चुकीचे अर्ज किंवा ई-केवायसी न केल्यास हप्ता अडकू शकतो. देशभरातील लाखो शेतकरी दिवाळीच्या आधीपासून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 21व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होते, परंतु अजूनही 21वा हप्ता जमा झाला नाही. त्यामुळे ही रक्कम शेतकऱ्यांनी छठ पूजेच्या आधी जारी होऊ शकते असे म्हटले जात आहे. काही नैसर्गिक संकटे आलेल्या राज्यात 21व्या हप्त्याच्या आधीच जारी केला आहे. पीएम किसान योजना अल्पभूधारक आणि गरीब जर तुम्ही अजूनही ई-केवायसी केली नसेल तर लागेच करून घ्या. विना केवायसी तुम्हाला 21वा हप्ता मिळणार नाही. तुम्ही नजदीकच्या CSC सेंटरवर जाऊन या अधिकृत वेबसाईटवर पीएम किसान गव्हर्नमेंट इन वर जाऊन ई-केवायसी करू शकता. हा 2000 हप्ता दिवाळीच्या सणासुदीच्या काळात खात्यात जमा झाल्यास ही शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने एक मोठी दिवाळी भेट ठरेल. शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी आणि आधार लिंकिंग योग्य असल्याची खात्री करून घ्यावी, जेणेकरून हा हप्ता जमा होण्यास महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या नजरा केंद्राकडे. एकीकडे पूरग्रस्त राज्यांना तातडीची मदत मिळाली असताना दुसरीकडे महाराष्ट्रातील शेतकरी अभूतपूर्व संकटाचा सामना करत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळसदृश परिस्थिती आहे, तर काही भागात परतीच्या पावसाने पिकाचे मोठे नुकसान केले आहे. खरीप हंगाम जवळजवळ हातातून गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत पीएम किसान योजनेचा हप्ता लवकरात लवकर मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळेल. मागील काही दिवसांपूर्वी देशातील पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांना अतिवृष्टी आणि पुरांचा मोठा फटका बसला होता. या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेत 26 सप्टेंबर 2025 रोजी 3 राज्यांमधील सुमारे 27,68,000 शेतकऱ्यांना खात्यात पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता लागू स्वरूपात जमा केला. या अंतर्गत सुमारे 240 कोटी रुपयांची मदत थेट वितरित करण्यात आली. आतापर्यंत अशी चर्चा होती की हा हप्ता दिवाळीपूर्वीच जमा होणार, पण दिवाळी सुरू झाली आहे आणि या योजनेतील हप्त्याची अद्याप शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. केंद्र सरकारने उत्तर भारतातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी या योजनेचा हप्ता दिला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मात्र हा हप्ता लवकर देण्यात आला नाही. आता 21वा हप्ता हा दिवाळीनंतर जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोशल मीडियावर यावर्षी चर्चा सुरू आहे. एका दाव्यानुसार 1 नोव्हेंबर अथवा पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात योजनेचा हप्ता जमा होऊ शकतो. अद्याप केंद्र सरकारने यावर्षी अधिकृत घोषणा केली नाही अथवा त्याविषयी माहिती सुद्धा दिलेली नाही.